पुढे पुढे बघू काय होत आहे. आज सोमवार आहे, आलेलो आहे. नमस्कार मित्रांनो, मी शैलेश सावंत आपलं स्वागत करतो यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मालवणी मुंबईकर. तर काल रात्री मी बसलेलो आहे बसमध्ये, चाललो आहोत. म्हणजे मी चाललो आहे मँगलोर, उडुपी, एक ऑफिसच्या कामाने. त्याच्यानिमित्त आपण आलेलो आहे. तर ट्रॅव्हलिंग आणि कामाचं काम होऊन जाईल, त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी शूट करतो आहे. तर बघत राहा. जो की कर्नाटकाचा व्ह्यू हा बघा. आपण कर्नाटकामध्ये आहोत. बस आहे विजय आनंद बस टूर्स अँड ट्रॅव्हल्स, जी की मँगलोरला सोडणार आपल्याला. आपला अप्पर बर्थ आहे. आणि हा जो आहे कर्नाटकाचा व्ह्यू आहे. कर्नाटकामध्ये पोचलो आहोत आपण. रात्रीचा थोडं गडबड झाली यायची, बस मिस झालेली. पण वाशीला बस होती, ती आपण खारघरला पकडली, जी की बस थांबलेली 15 मिनटं माझ्यासाठी. आणि आता हा जो आहे सकाळ झालेली आहे. सकाळचे म्हणजे आता दुपारच झालेली आहे, 12 वाजल्यानंतर दुपारचे. मस्त व्ह्यू आहे कर्नाटकाचा हा बघा. आता इथे जे की आहे समुद्रकिनारा पण छान आहे. शूट करायचं राहिलं, मी झोपलो होतो कारण थोडा प्रवास झाल्या कारणाने डोळा लागला होता. तर असा हा प्रवास आहे आपला कर्नाटकाचा. मी पुढे दाखवेनच. जे कामासाठी मी आलेलो आहे ते करायचं काम, म्हणजे ॲक्च्युली माझी फील्ड आहे इंटरॅक्टिव्ह पॅनल, जे की टच पॅनल लागतो स्कूल कॉलेजेसमध्ये, मग त्यानंतर कॉर्पोरेट ऑफिसमध्ये व्हाईट बोर्ड, अँड्रॉइड बोर्ड. हा एका ठिकाणी जे की आहे 10 बोर्ड लावायचे आहेत. त्याचे इन्स्पेक्शनसाठी आलेलो आहे मी. प्लस खूप काही 2-3 मीटिंग्स आहेत, डेमो आहेत, ते करायचे आहेत. 2-3 दिवसाचा प्रवास आहे हा. तर पुढे दाखवेनच मी तुम्हाला. हे बघा किती मस्त छान व्ह्यू आहे. आणि पुढे पण मी आता उतरणार आहे. अर्धा तासाचं अजून ट्रॅव्हलिंग दाखवतो. ज्या लोकेशनला मला जायचं आहे तिकडे येऊन अर्धा तास दाखवतो आहे. तर मी पुढे दाखवेनच तुम्हाला उतरल्यानंतर कसा रूट आहे, कसं मी आलो, आणि पुढे पण मी जे ॲक्टिव्हिटी करणार आहे, जिथे फिरायला जाणार आहे टाईम भेटला तर मी तुम्हाला त्याचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स काढतोच आहे. तुम्ही बघत राहा. आवडला असेल चॅनल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तर मित्रांनो, तुम्ही निसर्गाच्या दृष्टिकोनाने बघाल तर कोकण आणि कर्नाटकामध्ये काहीच फरक नाही आहे. सेम तुम्हाला नारळाची झाडं, आंब्याची झाडं, काजूची झाडं कर्नाटकामध्ये पण दिसते. दुसरी गोष्ट लाल माती जी कोकणात आहे ती सेम लाल माती इथे पण तुम्हाला दिसून येईल. दुसरी गोष्ट कौलारू घरं आणि चिरेचा वापर इथंही होतो. कर्नाटकामध्ये सर्व जे घरं आहेत चिरेबंदीच आहेत, जसं कोकणामध्ये असतं तसंच जे की आहे आपल्या कर्नाटकामध्ये चिराबंदी घरं आहेत. आणि त्याचबरोबर इथे जो वातावरण आहे तो सेम कोकण वातावरण आहे असं दिसून येत आहे. म्हणजे असं वाटतच नाही आहे की मी कर्नाटकामध्ये आलो, असं वाटतं आहे की फक्त मी कोकणातच फिरतो आहे. फक्त एवढंच फरक आहे की इथे जे बोर्ड आहेत जे वाचायला
म्हणजे शॉपकीपर्स आहेत, मग त्यानंतर घरांवरती बोर्ड आहेत, ते फक्त लँग्वेज चेंजेस आहे. आपल्याकडे मराठी असतात, इथे तेलुगू लँग्वेजचे बोर्ड आहेत. एवढाच फरक आहे. बाकी तर सर्व काही जसं कोकणात फिरतो आहे तसं वाटतं आहे मला. हे बघा, तुम्ही बघू शकता नारळाची झाडं, आंब्याची झाडं, काजूची झाडं, हे सगळं तुम्हाला दिसून येईल. तर पुढे बघूच आपण या ब्लॉगमध्ये काय करता येईल आपल्याला. जास्तीत जास्त शूट करू आपण आणि तुम्हाला दाखवू. मस्त वातावरण आहे. मित्रांनो, मस्त व्ह्यू आहे इकडून. संध्याकाळ का आज दुसरा दिवस आहे कर्नाटकामधले मंगलोरला. तर हा बघा, हा इकडे राहायला आहे मी. आमच्या साहेबांचा बंगला आहे त्याच्यामध्ये. तर आज पण 4-5 मीटिंग आहेत, ते करायचे आहेत. मस्त वातावरण आहे इकडे. फणसाची झाडं, शांत वातावरण. तर पुढे आता फ्रेश होऊन एका मीटिंगला जायचं आहे 10 वाजता. दाखवतोच पुढे, बघत राहा.
दाखवणारच तुम्हाला मी. तर असा होता हा प्रवास कर्नाटकाचा. 10-12 मीटिंग होत्या त्या आम्ही केल्या आणि आता पुढे बघू काय होतं आहे. आज सोमवार आहे, आलेलो आहे आपण इथे शुक्रवारी. शुक्रवार, शनिवार, रविवार हा 4था दिवस आहे सोमवार कर्नाटकाचा. पण वातावरण आणि सर्व काही एकदम शांत आहे इथे, जसं आपल्या गावाला असते तसंच. मित्रांनो, कर्नाटकामध्ये एका हॉटेलमध्ये आलो आहे. केळीच्या पानावरती भाजी, लोणचं, ही भाजी आहे खोबऱ्याची. ब्राऊन राईस, त्यानंतर बघा फिश, आणि रस्सम. ब्राऊन राईस खाऊन खाऊन कंटाळलो म्हणून व्हाईट राईस घेतलेला आहे. आणि रस्सो, सार, माशाचं सार. चपात्या नाही गावात आहे जास्त करून. तुम्ही बघत असाल ही पूर्ण बाग जी आहे नारळाची आहे, आणि नारळ पण तुम्हाला इथे पडलेले दिसतील. हे बघा, बघा मित्रांनो, कर्नाटकाची लाल माती आपल्या कोकणासारखीच आहे. आणि सर्व घरं बघा चिरेबंदी. आज सोमवार आहे, तर मी आज निघणार आहे फ्लाईटने. अजून फ्लाईट बुक झाली नाही, पण बघू आता. तिकीट्स काढायला सांगितले आहे. फ्लाईटमध्ये नाही भेटते तर मग बस ट्रेन ऑप्शन बघणार, पुढे दाखवणारच तुम्हाला मी. तर असा होता हा प्रवास कर्नाटकाचा. 10-12 मीटिंग होत्या त्या आम्ही केल्या आणि आता पुढे बघू काय होतं आहे. आज सोमवार आहे, आलेलो आहे आपण इथे शुक्रवारी. शुक्रवार, शनिवार, रविवार हा 4था दिवस आहे सोमवार कर्नाटकाचा. पण वातावरण आणि सर्व काही एकदम शांत आहे इथे, जसं आपल्या गावाला असते तसंच. मस्त वातावरण आहे. डेमोला आलेलो एका इंजिनियर कॉलेजला. आत्ताच डेमो संपवला आहे आणि बघा किती मस्त क्लायमेट आहे. आज संडे असून थोडा काम राहिलेलं आहे. एक डेमो, उद्या एक डेमो आहे, त्यानंतर डायरेक्ट मुंबई. इंजिनिअरिंग कॉलेज आहे हा. तर मित्रांनो, आता ही बुकिंग झालेली आहे आपली बसची. आता चाललो आहोत मुंबईला. ऑफिशियल मीटिंग्स वगैरे जेवढे होते ते संपवलेत. बघू याच्या पुढे आता प्रवास आहे आपला मँगलोरवरनं निघालो होतो आपण. उडुपीला होत आता. उडुपी बस डेपो
तर आता पुढे चाललो होतो तर आपण मुंबईला. तर आपल्या ऑफिसची जी मीटिंग्स होती, जी कामं होती ती क्लिअर केली आहेत सगळी या दिवसात. संडेला पण वर्किंग केलं आहे. तर उद्या आमचा लग्नाचा वाढदिवस आहे, तर तो सेलिब्रेट करायला काम फटाफट करून आता चाललो आहे मुंबईला. उद्या सकाळी एक 5-5:30 वाजेपर्यंत आपण पोचू मुंबईला. त्यानंतर एक सुट्टी घेतलेली आहे ॲक्च्युली लग्नाचा वाढदिवस असल्या कारणाने, कारण श्रवणचा पण आणि मी तिकडेच होतो मँगलोरला. दोन्ही एकत्र सेलिब्रेट करू आपण, दाखवतोच तुम्हाला ह्याच्या पुढे. तर हे आहे, आता निघालो आहे आपण, दाखवतो काही चांगले व्ह्यूज वगैरे असतील कर्नाटकाचे, ते मध्ये कुठे भेटत असतील तर मी ते पण शूट करणार आणि दाखवणार तुम्हाला. तर बघत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद.